नमस्कार. योगशास्त्राचा अभ्यास करता करता आज एक वेगळा विषय आपण जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. हा विषय ऐकताना आनंद होईल आणि आत्मचिंतन सुद्धा होईल. कारण यामधून आपल्याला हे लक्षात येणार आहे की मनुष्याची चित्तवृत्ती नेमकी कशी असते आणि कशी असायला हवी. कारण आज मी शिष्यांचे विविध प्रकार सांगणार आहे आणि शिष्य हे गुरूंकडे कुठल्या कारणाने येतात, काय शिकतात आणि कसे असतात हे सुद्धा जाणून घेणार आहोत. बरेच जण काही गोष्टी शिकता शिकता बऱ्याचदा गुरु बदलतात आणि काही लोक असे असतात की एकाच गुरूंकडे अनेक वर्ष विद्या संपादन करतात आणि जेव्हा असं करतात लोक तेव्हा त्यांच्या विद्येमध्ये, त्यांच्या शास्त्रामध्ये त्यांना पारंगतता मिळते, त्यांचा उद्धार होतो, त्यांचं जीवन सुखी होतं. आणि काही लोक असतात की त्यांच्या जीवनात गुरु येऊन सुद्धा त्यांची प्रगती होत नाही. असं का होतं? कारण माणसाच्या जीवनात त्याचं जे मन आहे ते क्लेशांनी युक्त झालेलं असं मन आहे. त्याची जी चित्तवृत्ती आहे ती काही केल्यावाचून शुद्ध होत नसते आणि त्यासाठी आत्मचिंतनाची गरज असते. आणि म्हणूनच हा जो विषय आहे तो तुम्हाला हे लक्षात आणून देईल की आपलं जे मन आहे ते कसं शुद्ध होऊ शकतं, आपले विचार जे आहेत ते कसे असले पाहिजेत आणि गुरु शिष्याचं हे जे नातं आहे ते नेमकं कसं असलं पाहिजे. आणि शिष्य आणि गुरु जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे मोठं कार्य उभं राहत असतं आणि त्यासाठी शिष्याची वृत्ती जी आहे ती फार महत्त्वाची ठरते. तर पहिला प्रकार जो आहे शिष्यांमधला तो असा की हौसे शिष्य. हे शिष्य जरा वेगळे असतात. हौस म्हणून गुरूंकडे येतात, म्हणजे त्यांना कोणीतरी त्यांच्या संगतीने, ते कोणाच्या तरी संगतीने येतात गुरूंकडे. त्यांची हौस फिटली तर ते निघून जातात आणि त्यांना जे हवं होतं, त्यांची जी हौस होती ती जर फिटली नाही तर हे शिष्य गुरूंना सोडून निघून जातात. असे हे हौसे शिष्य. आता गौसे शिष्य. गौसे शिष्य हा जो प्रकार आहे तो जरा वेगळा आहे. कारण हे काही ना काही गुरूंकडे गवसतंय का बघत असतात, म्हणजे काहीतरी हात मारता येतोय का, काहीतरी मिळतंय का, अशा विचारांमध्येच हे शिष्य जरा स्वार्थी विचाराने गुरूंकडे येतात आणि जोपर्यंत त्यांना काहीतरी गवसत असतं तोपर्यंत ते गुरूंना असं दाखवतात की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि एकदा त्यांना जे गवसतंय त्याच्या आड जर गुरु आले कळत किंवा नकळतपणे तर हे शिष्य गुरूंना सोडून निघून जातात, त्यांच्यापासून दूर होतात. ते हे सुद्धा बघत नाहीत की ते आपले गुरु आहेत. त्यांच्या स्वार्थाच्या आड जर गुरु आले तर ते त्यांना जे हवं आहे त्याच्यासाठी गुरूंना सुद्धा सोडतात. अशा वृत्तीचे हे गौसे शिष्य असतात. आता नवसे शिष्य हे पण जरा स्वार्थी वृत्तीनेच गुरूंकडे आलेले असतात की त्यांच्या मनामध्ये जी इच्छा आहे किंवा एखादा नवस आहे किंवा काहीतरी हेतू आहे तो साध्य करण्यासाठी ते गुरूंकडे येतात आणि तो जर साध्य होत असेल तर ते गुरूंकडे थांबतात. आणि असं त्यांना वाटलं की माझा जो हेतू आहे किंवा माझी जी इच्छा आहे ती काही इथेच पूर्ण होणार नाही तर हे गुरूंना सोडून निघून जातात. हे असे नवसे शिष्य. पिसे हा जो प्रकार आहे तो आता आपण लक्षात घेऊया. पिसे शिष्य कसे असतात? हे बुद्धिमान किंवा ज्ञानी नसतात, पण यामध्ये पण दोन प्रकार आहेत. हे पिसे शिष्य जे आहेत यांना जर चांगले सद्गुरू मिळाले आणि त्यांची निष्ठा सद्गुरूंवरती असली तर ते खूप सद्गुरूंवरती प्रेम करतात. सद्गुरू म्हणजे प्रमाण असतं त्यांच्यासाठी. पण हे पिसे शिष्य जे आहेत ते कानाचे हलके जर असतील ना तर यांचा खूप गोंधळ होतो. कारण काय होतं, कानाचे हलके असल्यामुळे त्यांना जर कोणी काही सांगितलं गुरूंविषयी तर लगेच यांचा विश्वास बसतो आणि त्यामुळे ते गुरूंना सोडून निघून जातात. म्हणून इथे काय होतं, इथे गौसे शिष्य जे मगाशी मी सांगितले ते शिष्य या शिष्यांना म्हणजे पिसे शिष्यांना हाताखाली घेतात आणि त्यांचा जो स्वार्थ असतो ना तो पूर्ण करायला बघत असतात आणि स्वार्थ पूर्ण झाला की यांना सोडून देतात. मग पिसे शिष्यांचं इथे खूप नुकसान होतं. एकतर यांना गुरु जर चांगले भेटले नाही, लोभी आणि स्वार्थी गुरु जर भेटले तरी सुद्धा यांचं नुकसान होतं आणि जर यांना संगत चांगली भेटली नाही तरी सुद्धा यांचा उद्धार होत नाही. कारण हे ज्ञानाने गुरूंकडे पाहत नाहीत. यांचं आत्मचिंतन तितकं नसल्यामुळे त्यांची प्रगती होत नाही, उद्धार होत नाही. तर पिसे शिष्यांचा हा प्रकार असतो. आता बसे शिष्य. हे शिष्य नुसते बसतात, म्हणजे गुरूंवरती त्यांचं प्रेम असतं, त्यांना गुरु आवडतात, पण काय होतं की ते गुरूंच्या कार्यामध्ये सहभागी तसे होत नाहीत, मागे मागे राहतात. म्हणजे गुरूंचं कुठे प्रबोधन असेल किंवा मार्गदर्शन असेल तर तिथे येऊन बसतात, गुरु जे काही बोलतील ते ऐकतात. ऐकल्यानंतर गुरु निघून गेले की हे पण निघून जातात. म्हणजे कार्यात तितका सहभाग नाही, नुसते बसतात आणि जातात. म्हणून यांना बसे शिष्य असं म्हटलं जातं. आता हास्य शिष्य हा प्रकार जरा गमतीशीर आहे, कारण हे शिष्य नुसते हसतातच. काय होतं इथे की जे गुरु आहेत त्यांच्या प्रती ज्या शिष्यांची निष्ठा असते ते शिष्य जे कार्यात सहभागी असतात त्या शिष्यांचं जरा काही बिनसलं किंवा
काही चुकलं तर हे शिष्य या एकनिष्ठ असणाऱ्या शिष्यांकडे बघून नुसते हसत राहतात आणि हे शिष्य जे आहेत ते हसत हसत एक दिवस यांचंच हसं होऊन जातं. असा हा हास्य शिष्यांचा प्रकार. आता रुसे शिष्य, हे शिष्य स्वतःचं खूप नुकसान करून घेतात. कारण हे जे शिष्य आहेत ते गुरूंसोबत खूप वर्ष असतात, पण एखाद्या छोट्या शिल्लक कारणामुळे ते गुरूंवरती रुसतात आणि गुरूंना सोडून निघून जातात. आणि यामुळे काय होतं, त्यांचं तर नुकसान होतंच, पण समाजाला जे वाटत असतं ना या शिष्यांप्रती की हा शिष्य काहीतरी करेल, गुरूंचं कार्य पुढे नेईल असं जे वाटत असतं, तर समाजाला सुद्धा एक अपेक्षा भंग होतो की यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, हे या क्षुल्लक कारणावरून निघून जातील असं वाटत नव्हतं. अशा पद्धतीचा विचार समाजामध्ये सुद्धा होतो आणि त्यामुळे रुसे शिष्य जे आहेत ते चांगले गुरु भेटून सुद्धा त्यांच्या या वृत्तीमुळे ते चांगल्या गुरूंना गमावतात, ज्ञानी गुरूंना गमावतात. त्यामुळे यांचं प्रगती जी आहे ती तितकी होत नाही जितकी गुरूंसोबत राहून होणार असते. त्यामुळे हा रुसे शिष्यांचा एक प्रकार. आणि आता सगळ्यात श्रेष्ठ प्रकार तो म्हणजे वसे शिष्य. वसे शिष्य हे गुरूंचे खूप आवडीचे शिष्य असतात, कारण एकदा का हे वसे शिष्य गुरूंच्या चरणावरती आले की ते तिथे स्थिरावतात कायमचे. आणि ते गुरूंवरती इतकं प्रेम करतात, ओतप्रोत प्रेम करतात आणि त्यांचं जे कार्य आहे गुरूंचं त्यामध्ये निस्वार्थ भावनेने हे शिष्य सहभागी होत असतात. गुरूंना कधीही ते कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाहीत असे हे शिष्य असतात. आणि हे शिष्य जे आहेत ते गुरूंचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. त्यामुळे गुरूंचे हे अगदी आवडीचे शिष्य असतात आणि आपण प्रत्येकाने वसे शिष्य होण्याचा मात्र निर्धार केला पाहिजे. कारण गुरु शिष्य ही परंपरा भारतामध्ये अनेक काळापासून चालत आलेली आहे आणि बरेच आध्यात्मिक संप्रदाय जे आहेत त्यामध्ये या परंपरेमुळेच आज समाजामध्ये भारताने आध्यात्मिक स्तरावर जगाला अध्यात्माचा मार्ग दाखवलेला आहे. अशी कित्येक उदाहरणं आपल्या देशामध्ये झालेली आहेत. ही जी विविध प्रकारची चित्तवृत्ती असते त्यामुळे शिष्यांचे असे विविध प्रकार आहेत, कारण ही मानसिक वृत्ती असते आणि ती बदलवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ होता, कारण गुरु आणि शिष्याचं नातं हे खूप मोठं असतं आणि त्यामधून समाजाला खूप मोठा संदेश मिळत असतो, प्रबोधन होत असतं आणि त्याच्यातून मोठं कार्य निर्माण होत असतं. गुरूंचं जे सामर्थ्य आहे ते आपण ओळखावं. मुमुक्षापासून ते कैवल्यापर्यंतची सिद्धी प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य हे ज्ञानी गुरूंकडे असतं. आणि असे गुरु जर तुम्हाला लाभले असतील तर त्यांना सोडू नका आणि अशा गुरूंच्या चरणावरती कायम लीन राहा. धन्यवाद.